या अपघाताबाबत डॉक्टर, जखमी महिला, जेजुरीचे नगराध्यक्ष आणि मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांनी काय माहिती दिली आहे तीही पाहूयात। त्यामध्ये अत्यावश्यक अवस्थेमध्ये आमच्याकडे 5 पेशंट आले। त्यामध्ये 2 हे फ्रॅक्चर होते, एकाला हेड इंजुरी होती। त्यानंतर काही पेशंट हे आरएस मध्ये होते। आरएस मधले काही 2 पेशंट या ठिकाणी आलेले आहेत। आताच एक चेस्ट ट्रॉमाचा पण पेशंट या ठिकाणी आलेले आहेत। ह्यातले 2 ते 3 पेशंट हे अत्यावस्थ अवस्थेमध्ये आहेत। त्यांच्या छातीला या ठिकाणी ट्रॉमा आहे। छातीमध्ये रक्तस्राव असण्याची शक्यता आहे। 2 ठिकाणी फ्रॅक्चर आहेत, फिमर फ्रॅक्चर आहे। आता पुढील उपचार सुरू आहेत। जे काही उपचार ह्या ठिकाणी होतील किंवा अत्यावश्यक असतील ते उपचार या ठिकाणी दिले जातील। पाठीमागून मोठा ट्रक आला आणि ती पाठीमागून ट्रक घातला अंगावर। एक आम्ही साईडमधून चाललेलो, त्यातून घातली ती धडाधडा पडत 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 सगळी अंगावरून गाडी पुढे निघून गेली। कोणाला जास्ती लागले, कोण जखमी आहे, कोण 3 जण काही मेले ते असं समजावलं। आणि 8 जण काही सदस्य असं ऐकायला मिळालं। आता अजून हिच्या काही माहीत नाही।